राहुल गांधी यांनी आज काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी बिहारमध्ये ऑपरेशन सरकार चोरी असल्याचा आरोप केलाय. राहुल यांनी बिहारमधील 5 मतदारांना मंचावर बोलवले. प्रत्येकाने त्यांची नावे मतदार यादीतून वगळल्याचं सांगितलंय. राहुल म्हणाले की हरियाणामध्ये 3.5 लाख मतदारांना यादीतून वगळण्यात आलंय. बिहारमध्येही हाच ट्रेंड पुन्हा सुरू होताना दिसतोय. लोकशाही उलथवून टाकण्यासाठी निवडणुकीपूर्वी मतदार याद्या जाहीर केल्या जात आहेत. त्यांनी त्यांच्या सादरीकरणात हरियाणा मतदार यादी दाखवली आणि सांगितलंय की हरियाणा निवडणुकीत 10 मतदान केंद्रांवर ब्राझिलियन मॉडेलने 22 वेळा मतदान केलंय. यामुळे 2024च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत 25 लाख मतांची चोरी झाली आहे. राहुल यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर अनेक आरोप केलेत. निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज डिलीट केले असं देखील त्यांनी म्हटलंय. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज तिसऱ्यांदा व्हिडिओ सादर करत भाजप आणि निवडणूक आयोगावर मतदार यादीत घोटाळ्याचा आरोप केलाय.